सूर्यपुत्र दीर्घदेही विशाल लक्ष शुभप्रिय मंदचार प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनी लाल देही लालिसी अरुधर लारंगूर वज्रदेव दानव दल जय 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 कपीसुर पवन सुत हनुमान की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की आवाज नाही आला सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की वा बघा 108 स्वामी सोमेश्वरगिरी बाबा यांचं तप एवढं आहे का त्या तपामुळं आम्हाला किती वेळेस नाही बाबाजी स्वतः इथं आले. विचार करा, बाबाजीची प्राणप्रतिष्ठा झाली ना तर एका तपामुळं किती किती साधूचं दर्शन होतं आहे आपल्याला. आमचे 108 राघवानंदगिरीचे बाबा, श्रवणगिरीचे महाराज, महाराजजी आपलं नाव दादा बाबा, आमचे माऊली बाबा, भोल्यागिरी बाबा, अनेक संत आहे. बाकीचेचं काय नाव परिचय नाही म्हणून सर्व दशनामी साधू, काय सर्व दशनामी साधू. आणि मी श्री 1008 महामंडल पंचदशनाम जुन्या आखाड्याच्या वतीनं सोमेश्वर बाबांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांची कीर्ती खूपच, मी आता इथं भरपूर वेळेस आलेलो आहे. त्यांचं कार्य असं आहे की सद्गुरू जनार्दन स्वामीने त्या कार्यासाठीच त्यांना पाठवलं. काय त्या कार्यासाठी पाठवलं आहे. बघा, बाबाजी ज्यावेळेस डोंगरावरती होते जातेगावच्या, आणि डोंगरावरती असल्यानंतर बाबाजीची नित्यनेम विधी असायची. विधी झाल्यानंतर बाबाजी आहुती टाकायची. आहुती टाकण्यासाठी बाबाजीला थोडासा वेळ झाला. वेळ झाल्यानंतर जी सुरभी म्हणजे आपण पळी म्हणतो, पळी, बाबाजी हवनाजवळ बसले. आता जसं आम्ही पूर्ण आहुती केली बघा, तर बाबाजी त्या हवनाजवळ बसले आणि ती पळी सापडाना बाबांना. कारण की त्यावेळेस कसं व्हायचं, जर तुपाने हात खराब व्हायचा तर बाबाजी हमेशा एक पेपरचा तुकडा बाबाजी जवळ ठेवायचे, मोठे बाबाजी. आणि त्या पेपरचा तुकडा पण सापडाना लवकर, आणि ती फळी पण सापडाना. पण बघा, भगवंताची शक्ती काय असती, आपली श्रद्धा एक तप आहे आणि आपली विश्वास एक तप आहे. बाबाजींचं हे तप सर्वश्रेष्ठ होतं भगवान शिवावरती. तर साक्षात बाबाजी नुसतं असं मगून ती जटा होती का बाबाजीची डोक्यावरची जटा, ती जटा अशी नुसती खाली डोळ्यावरती आली, तर बाबाजीला ती जटा डोळ्यावरची वर करून भगवान शंकराने ती फळी हातात ठेवली. बघा, इतकी ताकद बघ सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज म्हणून. मग ती मूर्ती नाही, साक्षात बाबाजी. कोण आहे? साक्षात बाबाजी. आणि आपण बाबाजीजवळ जर श्रद्धा ठेवली तर आपलं सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. म्हणून मी काही जास्त बोलत नाही. बाबा म्हणाले की तुम्ही कधी शनी महाराज घाईच करतात. आता शनी महाराज घाई करतात म्हणजे त्यांना 3-3 राशी बघावं लागतात ना. आणि तरी बी बघा, पहिलं प्राधान्य बाबांना दिलं मी, बाकीचे कार्यक्रम सोडले आणि पहिलं मी शिवटेकडीला आलो बाबा. पण रस्त्याने ट्रॉफिक खूप असते, सगळ्या गोष्टी असतात आणि अनेक दुसऱ्या भक्तांना पण वेळ द्यावा लागत असतो. म्हणून सर्व संतांना आणि तुम्ही उपस्थित सर्व भक्तांना, जे कोणी सहकार्य करतात बाबांना, माता भगिनी, पुरुष मंडळ, ताई माई, सर्वांना खूप खूप जनार्दनमय शुभेच्छा. जय शनिदेव. नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. हरिओम. आता राघवेश्वर श्री 108 राघवेश्वर नंदगिरी महाराज कुंभारी आश्रम हे आपल्याला मार्गदर्शन देतील. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. सब संतन की जय. सब भक्तन की जय. बोलो यज्ञ नारायण भगवान की जय. नेहमी आनंदित राहणार की दुसऱ्याला आनंद देणार की जय. पहिलं प्रथम
पवित्र अशा भूमीला वंदन करू. या भूमीमध्ये असणाऱ्या देवदेवतांना वंदन करू. आपल्या सर्वांच्या जीवनाची दशा जाऊन ज्यांनी आपल्याला योग्य दिशा दिली ते पालखीमध्ये विराजमान बाबाजींच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत वंदन करू. उपस्थित असणारे सर्व साधू संतांना ओम नमो नारायण. जय हरी. भाविक भक्त प्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी सर्वांना वंदन करून एक 5 मिनटं आपल्या सर्वांचे घेतो. आज या ठिकाणी एवढ्या संतांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला होतो. याला कारण आहे ते म्हणजे निष्काम कर्मयोगी. सगळ्यांना देव आवडतो, परंतु देवाला जो निष्काम कर्म करतो तो देवाला विशेष आवडतो. कारण जो निष्काम कर्म करतो तो कधी कोणाशी वैर करत नाही आहे, कोणाची भीती पाळत नाही. निर्भय, निर्वैर, निरपेक्ष हे लक्षणं ज्यांच्याजवळ आहे ते त्यांच्या भगवान परमात्मा अवतीभोवती राहतो. नुसतं त्यांनी मनामध्ये कल्पना आणली का देव त्यांची पूर्ण करतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिले रोकडे मनोरथ. आणि म्हणून आज बाबाजींची प्राणप्रतिष्ठा खूप आनंद, आणि तीही कोणत्या स्थानावर झालेली आहे. नाव काय आहे? शिव टेकडीवर का. शिवाचं वास्तव्य तिथं आहे. आमचे सोमेश्वर गिरीबाबांनी 15 वर्षे 3 महिने तपश्चर्या केली. कारण इथं शब्द आहे देव हो देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या. तर इथं एक क्षण म्हणजे डोळ्याचे पापणे झाकतो आणि उघडतो, त्याच्यातल्या 4थ्या भागाला क्षण म्हटलेलं आहे. तेवढ्या वेळेत 4ही मुक्ती आहे. इथं 15 वर्षे कशाला म्हणता. 15 वर्षे ह्या मनाला आवरणं साधी गोष्ट नाही. या मनुष्य जन्माला येऊन मनाला आवरणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. आणि ते बाबांची तुमच्या आमच्या कल्याणाकरता हे अवतारी कार्य आहे. जसं प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, भगवान गोपाल कृष्णांचा अवतार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे, तसंच निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन बाबांचे अवतार आहे. या अवतारी कार्य आहे. आणि त्या बाबांनी रजतम सत्व 3 गुणामध्ये सगळं जग आहे. परंतु जनार्दन बाबा या 3 गुणाच्या पलीकडे होते. म्हणून त्यांना हे जगाचं हित कळालं. जसं नवनाथांकडे वात आकर्षण आहे, भगवान विष्णूकडे सुदर्शन आहे, भगवान शिवजीकडे त्रिशूळ आहे, त्याप्रमाणे जनार्दन बाबांकडे ही अनुष्ठानाची परंपरा बाबांनी भगवान भोलेनाथांनी दिली. भोलेनाथ हनुमान दादांची सेवा जनार्दन बाबांनी केली. दिवस उगायच्या आत 11 गावच्या हनुमान दादाला पाणी घालत होते. किती ऊर्जा असेल, किती पावर बाबांमध्ये असेल, आणि हनुमान दादांवर किती श्रद्धा असेल. त्या हनुमान दादा प्रसन्न झाले म्हणून भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. आणि बाबांनी जे म्हटलं का ते तयार, जे म्हटलं का ते तयार. हे मुंगीसारखे माणसं बाबांकडे. आणि त्या बाबांच्या माध्यमातून 27 वर्षामध्ये लाल दगडामध्ये 12 मंदिरं बांधले. प्रत्येक मंदिराला 100-200 एकर जमीन. प्रत्येक गावामध्ये जाऊन धर्माची स्थापना केली. गुरुकुल काढलं, गोशाळा काढली, गावागावात जाऊन इडापिडा काढली, गावाची पिढा. हे एवढा जनसागर फुकट येत नाही देव हो. बाबांनी सगळ्यासाठी खूप काही देवाने दिलं, ते तुमच्या आमच्याकडचंच बाबांनी खर्च केलेलं आहे. आणि म्हणून काही टनाने गावरान तूप यज्ञनारायणाच्या हस्ते गुरुदेवांच्या मंत्राद्वारे आणि यज्ञनारायणाला दिलेले. जसं आज इथं बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे, त्या निमित्ताने ज्या म्हणजे जे यज्ञपूजाला बसलेले जोडे होते ते खूप मोठे भाग्यवान आहे. कारण बाबांचं वाक्य आहे,
आयुष्यामध्ये एकदा तरी लक्ष्मीनारायणांनी बसावं, गुरुदेवांनी मंत्र म्हणून स्वाहाकार एक वेळा जरी आहुती दिली तर सगळ्या पापाचा नाश होतो. आता इथं किती आहुत्या झाल्या त्याचे गणितही नाही. आणि बाबा म्हणले संसार चांगला आहे, संसार करण्याकरताच देवानी इथं पाठवलेलं आहे. पण हा संसार कसा करावं त्याच्या अगोदर लग्नाच्या आधी 5 अनुष्ठान तरी झाले पाहिजे. कारण अनुष्ठान झाल्यानंतर तो गडी पॉवरफुल होतो आणि मग तो संसार आनंदाने करतो, त्यांचा संसार सुखाचा होतो. आणि म्हणून हे बाबांच्या कार्यामध्ये सर्वजण सामील झालेले. माता भगिनी पण यज्ञ अनुष्ठानला बसलेले आहे, पुरुष मंडळी पण अनुष्ठानला बसलेली आहे. एक वेळा देवाचं नाव घेतलं तरी मनुष्य चांगल्या कुळात जन्माला येतो. देवापेक्षा श्रेष्ठ ते संत आहे आणि त्या संतांच्या नावाचा जप आपण करतो. किती मोठं भाग्य आहे आपलं. कलियुगामध्ये हे आश्चर्य आहे. आणि जगामध्ये अनेक धर्म आहे, परंतु बाबाजींना जो धर्म काढला तुमच्या आमच्यामध्ये, बाबांनी सांगितलं शेतीमध्ये गबळ नसलं तर ते पीक चांगलं येईल, चांगला ॲव्हरेज मिळेल. त्याप्रमाणे हे शरीर आहे एक प्रकारची शेतीच आहे. याच्यामध्ये पण गबळ नको. कोणतं गबळ? परान्न नको, परधन नको, परस्त्री नको, परनिंदा पण नको. हे 4 गोष्टीचा त्याग करा. तुम्हीच देव आहे. देव पाहावयाशी गेलो, देवाची होऊन गेलो. काय करू शकत नाही एक मनुष्य. बघा ना, प्रभू रामचंद्र तर रामनवमी उत्सव काल झाला. प्रभू रामचंद्र आई वडील आणि गुरु यांना दिवसातून 3 वेळा साष्टांग नमस्कार करत होते. सकाळी नमस्कार करताना जो भाव आहे तोच दुपारी आहे, तोच संध्याकाळी आहे आणि तोच आयुष्यभर आहे. त्याला आम्ही भाव म्हणू. म्हणून हजारो वर्ष झाले तरी आजही अविद्येमध्ये सुगंध दरवळतो. आणि त्यांच्या नावाने दगडसुद्धा तरले. जनार्दन बाबा म्हणायचे पूर्वी आखाड्या राहायच्या, जुन्या माणसांना माहिती आहे. त्या आखाड्यामध्ये राम सीता हनुमंताचं सोंग आणायचे तर लोक त्यांना जीव घालायचे आणि त्यांचं दर्शन घ्यायचे रात्रीचं राम म्हणून. आणि 100-200 रुपये दक्षिणा द्यायचे. तेव्हा 200 रुपयाला एकर मिळत होता. भाऊ अरे सोंग आणलं तरी एवढं मिळतं, बाबा म्हणले. आणि त्याप्रमाणे तुम्ही आचरण केलं तर काय कमी पडेल तुम्हाला. आणि बाबांनी त्याप्रमाणे आचरण केलं. कधीच खोटं बोलले नाही, कारण खोटं बोलल्याने आपलं जीवन नष्ट होतं. म्हणून बरे सत्य बोला, बरे सत्य चला, येणे बहुमानती जन दुनिया तुम्हाला. बाबाजींनी हे अवतार घेऊन आणि त्या अनेक संतांनी बाबांना जीवन अर्पण केलं. ते बाबा म्हणले राज रजोड्याकडं जे ऐश्वर नाही आहे ते ऐश्वर माझ्या भक्तांकडे आहे. त्याच्यातलं मी पण एक आहे. बाबाजींना जो सांगितलं राज रजोड्याकडं जे ऐश्वर नाही आहे ते ऐश्वर माझ्या भक्ताकडे आहे, त्याच्यातलं मी पण एक आहे. का ते किती ऐश्वर आहे त्याची गणित नाही. आणि ते काय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्बुद्धी, चांगली बुद्धी. हेच खरं धन आहे. धनात धन, विचार धन. ज्यांच्याजवळ विचार आहे त्यांच्याजवळ आचार आहे आणि आचारानंतर जीवाला सुख आहे. आणि म्हणून बाबाजींचं हे अवतारी कार्य आहे. अनेक जण आपापल्या पर्यायाने ते चालवता. त्यामध्ये आमचे शनेश्वर महाराजांनी पण बाबाजींकडे कार्यामध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्याबरोबर 1008 महामंडलेश्वर झाले. संगत ही चांगलीची पाहिजे. आमच्या शिवगिरी बाबांच्या सानिध्य मिळालं आणि बाबांच्या हृदयात जागा मिळवली. संतांच्या हृदयात जागा मिळवा, मग देव जरी होय सका तरी अवघे ईश्वरची कृपा करे. आणि म्हणून जनार्दन बाबा म्हणले भाऊ मी सगळ्यामध्ये देव पाहतो, सगळ्याला देव मानतो आणि हेच खरं आहे. हे संत मंडळी जे पोचलेले आहे हे सर्वांना वंदन करता. नमस्कार. आमचे अनेक संत आहे, त्यामध्ये आमचे सोमेश्वर गिरी बाबांचं जीवन साधं आहे. साधेपणा आहे, सरळपणा आहे, कोण निर्वैरपणा आहे, कोणाशीच वैर नाही. आम्ही आत्तापर्यंत बरेच दिवस झाले. बाबा जेव्हा 8 म्हणले ना तर 8 तपभूमी म्हणजे 8 वर्ष झाले. आणि बाबा जेव्हा भवेरातून बाहेर निघले
तेव्हा योगायोगाने आमच्याकडं फुलं नेहमी राहतं बरं का, काय बाबाजींना दिलेली असेल बुद्धी. आणि बाबाजींचं जेव्हा पहिलं दर्शन झालं तेव्हा फुलं टाकण्याची संधी मला मिळाली पहिल्यांदा बरं का. आणि काय जगाकरताच हे अवतारी कार्य आहे. मी तर बाबांना कधी कंटाळा या नावाची वस्तू नाही आहे. ह्या शिवटेकडीच्या भूमीमध्ये अनेक कार्यक्रम होता, तुमच्या आमच्या कल्याणाकरता होता. रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले तरी ऐकणारालाही कटाळा नाही, सांगणारालाही कटाळा नाही बरं का. आणि सांगणाराचं ना ऐकणाराचं एक जीव झाला पाहिजे. तर मी म्हणतो यांच्या फुटवलनी पाणी धरलं, नाही तर मग सांगणारा पण इकडं सांगतो ना ऐकणारा ऐकत नाही, तर त्यांच्या मोटरी एमटीच चालू आहे. आता एमटी चाललं तर काय उपयोग आहे सांगा. पण लक्ष द्या, बाबा म्हणले, जनार्दन बाबा म्हणले, सांगणारा देव आहे पण ऐकणारा महादेव होतो. ही संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत देव. काळ आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेलं आहे का नाही. काळाने आपल्यातले घेऊन गेलं, ते परत नाही आले. आपणही किती दिवस राहणार माहीत नाही, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्माला सोडू नका. जगामध्ये अनेक धर्म आहे, परंतु खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पण आहे. प्रेमाने सगळं जग जिंकता येतं. आणि म्हणून सांगायला वेळ कमी नाही, 5च मिनटं घेतला आणि कुठं चाललं. तर हे काय प्रवचनाला काही लिमिट नाही आहे. हे बाबांचं कार्य कवर बी तुम्ही महिनाभर असं माईक बंद करायला नका सांगू तरी संपायचं नाही बाबांचं कार्य बरं का. परंतु अनेक संत आहे आपापल्या पर्यायाने त्या परिसराची सेवा करून त्या परिसराला बाबाजींचे संस्काराचं बीज रोपण करता. त्यामध्ये आमचे सोमेश्वर गिरी बाबांनी हा जंगल पसंत केलं आणि या जंगलमध्ये मंगल. जनार्दन बाबा म्हणले बरं का, लक्ष द्या, राजा जंगलात जाऊन बसला तरी सुख सोयी आपाप येतात. आता हे तर महाराजे इथं बसलोर ही शिवटेकडीचं नंदनवन आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. आम्ही तर त्या काळामध्ये बघितलं नाही, फक्त रस्त्याने जाता येतं फोटो पाहायचं तरी आनंद व्हायचा, कारण ते बाबाजी साधनामध्ये होते. पण ऐकायला मिळायचं का शिवरात्रीला इतकी गर्दी होती का सगळी शिवटेकडी माणसांनीच भरलेली दिसते. गुरुपौर्णिमा नाही, याला शिवरात्र का गुरुपौर्णिमेला जिकडं तिकडं माणसं दिसायचे. आणि याला कारण आहे का तो तपाचा सुगंध आहे. आणि म्हणून बाबाजींचे विचार आमचे सोमेश्वर गिरी बाबा जे परमानंदगिरी महाराज आहे का जनार्दन बाबांनी प्रत्येक संताकडं नजर टाकल्यानंतर बोललेले बाबा कोण कसं आहे. आणि त्या बाबांचा कॅमेरा जेव्हा परमानंदगिरी महाराजांवर गेला तेव्हा बाबाजींना सांगितलं आमचे परमानंदगिरी महाराज यांना मोठा लाभ होणार आहे, यांच्यासारखा लाभ कोणालाच नाही. याला कारण का बोलले तर बरेच संत आपापल्या पर्यायी सेवा त्यांचे गुण अवगुण प्रत्येक क्रियेतून बाहेर पडत होते आणि सगळ्यांचेच पडतात. गुण अवगुण तुमचे कसे आहे ते प्रत्येक तुमच्या बोलण्यात चालण्यातून वागण्यातून बाहेर पडतात. परंतु आमच्या परमानंदगिरी बाबांमध्ये गुण सोडून दुसरं काहीच नव्हतं, केवळ आणि केवळ गुणच आहे. आणि म्हणून बाबांच्या मुखातून शब्द निघाला. म्हणून आपण कधी भांगशी मातेला जर गेलो तर डोंगरावर स्वर्ग उतरवलं का नाही खाली. आणि आत्तापर्यंत मी बऱ्याच संतांजवळ जातो, परंतु परमानंदगिरी बाबांजवळ कोणाचाही बद्दल एक शब्द कधी बोलतही नाही. आणि कोणी बोलायला लागलं तर तिकडं लक्ष पण देत नाही आणि आपल्या मस्तीमध्ये राहतं. त्यांच्या हृदयामध्ये आमचे सोमेश्वर गिरी बाबांनी जागा मिळवलेली आहे. संगती ही चांगलीची पाहिजे आहे का नाही. आणि काय होऊ शकत नाही देव, खूप काही होतं आणि केलं आणि होत राहील. तेव्हा बाबाजींची मूर्ती स्थापित झाली, खूप आनंद आहे. नक्कीच बाबांच्या कृपेने ह्या परिसराला कधीच कमी पडणार नाही एवढं मी बाबांच्या वतीनं आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि इथं एवढे मोठे संत आमचे जे श्रावणगिरी महात्मा, आम्ही त्यांच्यामध्ये जनार्दन बाबांनाच बघतो, कारण त्यांची सुद्धा सेवा अनमोल आहे. त्याचप्रमाणे आत्ता आमचे शनेश्वर महाराज
शनीश्वर महाराज म्हणले की सगळे ग्रह बी आहेत आणि माणसं बी आहेत, सगळेजण त्यांना वंदन करत आहे का नाही. असे आमच्या सोमेश्वर महाराजांनी खूप काही त्या कोणतं गाव आहे ते पुढं गंगापूर 2-4 किलोमीटरवर राहतं. अलीकडेच सगळे देव स्थापित केलेले आहे. त्यांनी जे लिंग स्थापित केलं, जी साळुंका आहे ती मी पहिल्यांदाच पाहिली. एवढी मोठी सुंदर साळुंका आहे आणि अनेक देवतांची त्यांनी स्थापना केली. काय कोण? हा, यांचं काय ना, हा, हे सगळे एकाहून एक बलवान आहे, एकापेक्षा एक बलवान आहे इथं बसले. यांचं वर्णन नाही. 71% पाणी आहे, 29% पृथ्वी आहे. हे सगळं पाणी एका वंजुळीत पिलं आहे. ते अगस्ती ऋषी 4 सेवेमध्ये आमचे माऊली बाबा आहे. माऊली बाबा जरा वर हात करा म्हणजे आम्हाला कळेल बाकीच्यांना. माऊली बाबा कोण? माऊली बाबाच वर हात करतील. वर हात करा. तुम्ही अगस्ती ऋषींच्या रूपात आम्हाला दिसताय. आमच्या सोमेश्वर बाबांचं प्रेम आहे म्हणून एवढे संतवलं असतं तर कुंभमेळा भरवला असता. भरणारच आहे, भरतच आहे का नाही. धन्यवाद देव एवढ्या संतांना. आणि बाबाजींचे कार्यकर्ते खूप चांगले जिव्हाळ्याचे आहे. गावागावामध्ये आमच्या सोमेश्वर गिरीबाबांनी संस्कार टाकले आणि अनेक भक्त निर्माण केले. आमच्या माता भगिनी आहे. बाबांचे आईवडिलांचं काय म्हणतात त्याला, हस्ती आमच्या राघवेश्वर देवस्थान ते दक्षिणेकडे वाहते आणि बाबाजी तिथं खूप ती मोठी भूमी पावन आहे. बाबाजींचं त्या भूमीशी सगळ्यांचंच नातं आहे. परंतु सोमेश्वर गिरीबाबांचे भक्तमंडळ कावडी घेऊन येतात कमीत कमी 400 जण. 400 माता भगिनी असतील, भाऊ असतील. काय ते संस्कार आहे, काय ते विचार आहे आणि ते शिस्त बघितल्यानंतर आम्हा सगळ्यांना आनंद होतो की ही शिस्त पाहिजे. तेव्हा बरंच काही आहे. आता वेळ कधीच संपून गेला म्हणून पुन्हा कधी काळी भेट होईल तेव्हा बघू. पण तुमच्या सर्वांचं भाग्य खूप आहे. या ठिकाणी आमच्या माता भगिनी अनुष्ठानला बसले, पुरुष मंडळी बसले, यज्ञाला बरीच मंडळी बसलेली आहे, ब्राह्मण देवता आहे. सगळ्यांवर कॅमेरा जनार्दन बाबांचा चालू आहे. जनार्दन बाबांच्या कॅमेऱ्यामध्ये आपण सगळे बंद आहोत आणि बाबा आपल्या सर्वांना हसतमुखाने आशीर्वाद देत आहे. असे बाबांच्या आशीर्वादाला पात्र असणाऱ्या सर्व उपस्थितांचं एकदा टाळी वाजून आपण अभिनंदन करू. धन्यवाद देऊ. सर्व झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय बाबाजी. आपल्याला आता श्रावण महात्मा हिरेनगर त्यांच्या अमृतमय वाणीकून आपल्याला बाबाजींचे अनुभव ऐकायचे आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सगळ्यांनी आवाज द्या ना. मला सर्वांनी वरती हात करून जोरात आवाज द्या. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. वा, आता वाटलं अनुष्ठानाची खरंच बॅलन्स यांनी पुण्याचा घेतला असं वाटलं. कारण जरी टाईम झाला आता मी जास्त घेणार नाही. म्हणून जगाच्या कल्याणात संतांची होती, ध्येय कष्ट होती परोपकार. आज गेले बाबांनी 15 दिवसापासून हा कार्यक्रम केला. गुढीपाडव्यापासून तर आज रामनवमीपर्यंत महाराजांची कथा पण चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि खरोखर सोमेश्वर महाराजांचे हे सगळे तिने देणार आहे. आमचे राघवानंद त्यांना आम्ही काय म्हणतो, सगळा श्रीमंत कोण जर असेल ना, ज्याच्याजवळ गायी आहे तो श्रीमंत बरं का. त्यांच्याजवळ गायी आहे त्याच्यामुळे त्यांना श्रीमंत मानावं लागेल. आमचे शनीश्वर महाराज त्यांनी चांगला लवकरात लवकर त्यांनी शिवगिरीच्या बाबांच्या हस्ते महामंडलेश्वर घेतलं. त्यांचं बी आपण टाळ्याने कमीत कमी टाळ्या आता वाजवत जा. आता आपल्याला माहिती आहे भुका लागला, आम्हाला माहिती आहे, परंतु काही थोडंफार घ्या ना. आणि ज्यांचं आज खरोखर ज्यांच्यासाठी आपण आज तुम्ही एवढे उन्हात आणत आले
असे आमचे सोमेश्वर महाराज. आता सोमेश्वर महाराजांचं कितीतरी वर्णन केलं 7 दिवस तरी कमी आहे. कारण ह्या मानवदेहामध्ये येऊन जनार्दन स्वामीनंतर बाबाजींच्या त्यांना आशीर्वाद मिळाला जनार्दन स्वामीचा आणि त्यांनी 14 वर्षे तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ आज आपल्याला या शिवटेकडीमध्ये दिसतंय. कारण उगीच वस्तुस्थिती जी असेल ती खरं सांगा. आता बाबांनी सांगितलं आणि त्यांनी ती केली. ह्या उन्हात आज एवढं किती ऊन आहे. काल बघा मी धमण्याला गेलो, तिकडं इतकं उन्हाळा. आमचे बरं का महाराज लोकांनी विचार केला म्हणे मावा तुम्ही 22 वर्ष कसं काय राहिलो. आम्ही एकच दिवस नाही राहिलो म्हणे, एवढं तळतळ उन्हात येते. म्हणलं ते जनाबाबाची कृपा आहे. कारण कृपेशिवाय काही मिळत नाही. तसं आमच्या सोमेश्वर महाराजांना सगळ्या संतांना बाबांची कृपा आहे. शनीश्वर महाराज असो, कारण शनीश्वर महाराज काय ठेवले, कारण ते त्यांना आज तुम्ही नसतं तर शनी नसतं तर आपण इथं बसलो नसतो. बरोबर आहे. शनीला धाक दिलेलं आहे, कारण त्याच्यामुळं त्यांनी खूप केलं. आमचे माऊली अगस्ती त्यांनी खूप, आता एका घोटात त्यांनी अगस्ती ऋषीमुनींनी समुद्र आटला. अशा जागेवरती आमचे माऊली राहतात. आमचे ते चष्मे कोणते बाबा भोले गेली बाबा सगळे या आमचे दादा बाबा तर राहून गेले माझ्याजवळ असंच. तर दादा बाबासुद्धा आहे आणि त्यांची खूप सेवा आहे जनार्दन बाबावर. आणि ही ज्या व्यासपीठावर आहे ना, हे जनार्दन स्वामीचे फांदे आहे. बरोबर आहे. कारण बूड पक्क धरलं म्हणून फांदे आहे बरं का बाबा. नाही तर बूड जर नसं धरलं त्या फांद्या कधीतरी या चक्रवादळाने वाहून नेल्या असत्या. आणि तुम्हीसुद्धा या फांद्याचा आसरा धरून तुम्हाला सावली मिळते बरं का. हे अनुष्ठानवाले आणि या महिला म्हणतात. कारण सगळ्यांच्या आणि या कार्यक्रमाला बंधू आणि भगिनी आणि ज्यांनी नियोजन केलेले आमचे तरुण मंडळ अशांनी सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालेला आहे. कारण बरंच बोलू वाटतं, परंतु तुमच्याकडं बघा एक महाराज होता कीर्तनकार नाही साधू महाराज. खूप रमत चाललं प्रवचन आणि लगेच दृष्टी गेली एका माणसाकडं. अशा आमचे ते दैनी बाबा नाही का बशील म्हातारं त्याच्यासारखं ते जर आगाऊ होतं दर्शन. आणि गेलं त्याला इतकी भूक लागली ते म्हणतं ऐले बाबा काय व्हायचं धरून प्रवचन करू राहिले एकासारखं मोडी नाही म्हणे. मग त्याच्या लक्षात आलं. त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं गौचित हे याला जेवण करायला द्या. जेवण दिलं आणि पोट भरतो म्हणे आता संध्याकाळ लोक चालू द्या. म्हणून तुमची बी आम्हाला दया आली पाहिजे. तुम्ही बी सावलीत बसले. आम्ही जरी पंखा नाही म्हणा इथं आज बरं झालं. VIP नाही झालं बरं झालं. चांगलं आहे. धन्यवाद. जय जनार्दन. जय जनार्दन. हरिओम. दादा महाराज जोडी, त्याच्यानंतर बद्रीनाथ महाराज आशेगाव हे आपल्याला मार्गदर्शन देतील. खरोखर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायजोगतं आहेत. एक वेळा त्यांच्यासाठी आपण टाळी वाजवा. एवढ्या दुरून ते आपल्यापर्यंत पोचले, आपल्याला त्यांचं दर्शन मिळालं. सर्वांनी एक वेळा बाबाजींच्या आवाजात सर्वांनी टाळी वरती हात करून टाळी वाजवायची. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. हरिओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुवर्य महामंडलेश्वर भगवान की जय. महंत 108 सोमेश्वर नंदगिरी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. हरिओम. आज या शिवटेकडीवर जे नंदनवन झालंय, आज साक्षात जनार्दन स्वामी या शिवटेकडीवर ते विराजमान झाले. साधू संतांच्या चरणाने पावन झालेली धरती खरंच आपल्याला लाभ करून जाईल. माझा परिचय देताना मी जवळच असलेल्या भांगशी माता गडाजवळ आसेगाव येथे राहतो. सर्वांना परिचयचा आहे. मी तुमच्यासारखाच सर्वसाधारण माणूस आहे.
पण बाबाजींनी जसं परमानंदगी महाराजांच्या हृदयामध्ये जसं स्थान मिळवलं तसं माझंही स्थान गुरुच्या चरणावरती सोमेश्वर महाराजांचे आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादानं आज आसगाव येथे आज मठ बांधले आणि मठ बांधून प्राणप्रतिष्ठा केली झाली आणि महादेव मंदिर, जनार्दन स्वामी मंदिर आणि खंडोबा कडेपठारचा असे 3 मंदिराची सेवा मला करण्याची संधी बाबामुळं भेटली. मी तुमच्यासारखा सर्वसाधारण होतो, पण जप तप अनुष्ठान न करता बाबांनी एवढा आशीर्वाद दिला की म्हटला मला कुठलीही कमी पडत नाही. फक्त बाबाजींच्या चरणावर राहा आणि बाबाजींना जे सांगितलं त्या शब्दांचं पालन करा. एवढेच माझे बोलतो. जय जनार्दन. हरिओम हरिओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. वक्रतुंड महाकाय सर्वकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्ता 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 अलग रंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. स्वामी महामंडलेश्वर सद्गुरु महाराज की जय. बजरंग बली की जय. मातो श्री म्हाळसा माता की जय. सोमेश्वर भगवान की जय. मंत 108 स्वामी सोमेश्वरानंदगिरी महाराज की जय. गोमाते सब संतान की जय. हरिओम महादेव. सब संतान की जय. तर सगळ्या महात्म्यांना वंदन करून आज फक्त थोडासा परिचय मात्र सगळ्यांना सांगायचं की जसं 15 वर्ष 3 महिन्याच्या साधनेनंतरचा हा 8व्या वर्षाचा प्रगट दिन सोहळा आहे. आणि जसं आज आपण होमपूजा जी पाहिली तर आपल्या गुरुपौर्णिमेला आपण बाहेर निघायचो त्याच्याही 1-1.5 महिना अगोदर अखंड होमपूजा सुरू व्हायची. त्यामध्ये सकाळी एक जोडी संध्याकाळी एक जोडी त्यांनी आपले नाते गोत्यातले सगळ्यांना बोलून घ्यायचं. आपण होमपूजा करायची. मेन एक जोडी राहिली तर त्यांनी 4-5-6 जोड्या बोलवायच्या आणि त्यांच्याकडून ती होमपूजा करून नातेसंबंधातल्या व्यक्तींना त्यांना 2 घास प्रसाद मात्र द्यायचा. सगळे देवी देवतांना नैवेद्य देऊन असा हा योगायोग गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आणि गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती अखंड होमपूजा 1.5-2 महिने अगोदर चालू राहते. त्यामध्ये दुधात साखर पडावा असा हा योगायोग झाला. महाशिवरात्रीची आपली तिकडून दिंडी आली का आपली साधना सुखरूप पूर्ण व्हावा त्याच्याकरता ही दिंडी सोहळा होता. त्यानंतर आता आपल्याला चांगल्या पद्धतीत शारीरिक स्वास्थ्य लाभावं आणि संत महात्म्यांची आणि जनतेची सेवा आमच्या हातून घडावं त्याच्याकरता कावड दिंडी सोहळा तिकडून घेऊन येतात शिवरात्रीला. महाशिवरात्रीचा तो दिंडी सोहळा आला का त्याच दिवशी होमकुंड पेटलं जातं. तर हनुमान जयंतीपर्यंत पण त्यामध्ये शिवमहापुराण कथा 19 मार्चपासून तर 25 मार्चपर्यंत शिवमहापुराण कथा झाली. आणि शिवमहापुराण कथेच्या सांगतेच्या दिवशी बाबाजींच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर आजचा हा 3 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे बाबाजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. आता ह्या होमपूजाची पूर्ण आहुती आज मात्र संत महात्म्यांच्या हाताने झाली. पण असा एक योग असतो गुरुपौर्णिमेला आणि हनुमान जयंतीला खूप गर्दी असते. पण हनुमान जयंतीच्या दिवशी जिकडं तिकडं मात्र कार्यक्रमच असतात. महात्म्या लोकांना मात्र वेळ नसतो. त्या कारणाने म्हणून मात्र हा एक पर्वकाल प्रतिष्ठाच्या दिवशी बाबाजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी संत मेळावा भरवला. त्यानंतर मात्र जसं आम्ही बाहेर निघलो तिथून का आमच्या हातानं पूर्णाहुती होते. मग आपण व्यासपीठावर तिथं नंतर या अनुष्ठानावर त्याचे मौन सोडून हनुमान जयंतीच्या दिवशी मात्र सांगता होत असते. म्हणून आपली साधना 15 वर्ष 3 महिन्याची साधना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती पूर्ण झाली. जसं काही मात्र प्रभुरामचंद्र 14 वर्षी वनवास भोगून गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र अयोध्येमध्ये प्रवेश केला. तशाच पद्धतीनं मात्र साधना पाडव्याच्या दिवशी पूर्ण झाली. पण नियोजन होणार नाही म्हणून मात्र 15 दिवसांनी हनुमान जयंतीच्या दिवशी आपण बाहेर निघलो. तर हाच पर्वकाल दरवर्षी हा 15 दिवसाचा भव्य दिव्य कार्यक्रम असतो. म्हणून मात्र आता संध्याकाळच्या टायमाला तर पाहिलं तर वातावरण वेगळंच असतं. पण प्रतिष्ठाच्या निमित्ताने आपण दुपारच्या वेळेस मात्र कार्यक्रम ठेवला. कमीत कमी बाबाजी कोण आहे
या गोष्टी मात्र संत महात्म्यांना परिचय म्हणून मात्र त्यांच्या मुखातून बाबाजींच्या विषयी मात्र बाबाजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठाचं निमित्ताने 2 शब्द मात्र सांगावं ज्ञान म्हणून मात्र त्याच्याकरता तुम्हाला व्यासपीठावर आणलं, नाहीतर तिकडंच पूजा केली असते, संगीताचं तिकडंच रजा दिली असते. पण एक आज मात्र हेच आपलं मात्र संताचा गोतवाळा आहे. इथं आग्रह असतं मात्र आपण म्हणू शकतो, दुसऱ्या ठिकाणी चटकपटक केली तरी चालते, पण मात्र इथं चटकपटक केली आम्हाला कसं तरी वाटतं की नेमकं आपलं काही चुकतं का काय, बरोबर आहे. म्हणून मात्र ह्याकरता आग्रह असतं मात्र तुम्हाला विनंती केली. काय इथं मात्र थोडंसं वेळ दिला तर बरं वाटतं. तुम्ही आले नुसते गेले ना तर थोडंसं वेगळं वाटतं, मनाला उर वाटते नेमकं. हे आता आपल्याला जसं त्याचं अंतकडे जसं त्याला माहिती राहतं, योग्याच्या खुदा योग्यालाच माहिती राहतं. हां, म्हणजे असं चटकबटक आले जर गेले ना मग थोडंसं वेगळंच वाटतं मनाला. पण आता आमचं अंतकरण भरून गेलं, आता मात्र ताणही लागणार नाही, भूकही लागणार नाही आता. म्हणून मात्र ह्या पद्धतीनं हा योग घडून आला. तुम्ही वेळात किळ काढून मात्र ह्या ठिकाणी वेळ दिला, आमच्या सगळ्या भक्तांना मार्गदर्शन देऊन दर्शनाचाही लाभ दिला. याच्याकरता एकदा संत महात्म्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. बस जास्त वेळ न घेताना तुम्ही सगळे मात्र या ठिकाणी जेवढे अनुष्ठानार्थी असन, माता भगिनी असो, भाऊ दादा असो आणि इतरही भाविक मात्र दूरदूरून आलेले, त्यांच्यासाठी मात्र या बाबाजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने आणि संत महात्म्यांच्या साक्षीने तुमच्या सगळ्या परिवारामध्ये सुखशांती मिळावा याच्याकरता परमेश्वराला सांगतो, तुमच्या परिवारात सुखशांती म्हणजेच काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण सुखशांतीची वाट राहती बाजूला आणि तुम्ही चालते बाजूला. एक आंतरिक सुखशांती, ज्याला मात्र बिना घोळक्याची झोप येते त्याला म्हणतात आंतरिक सुखशांती. ती शांती महत्त्वाची आहे, बाह्य सुखशांतीला महत्त्व नाही. म्हणून मात्र तुम्हाला आंतरिक सुखशांती मिळावा म्हणजे आत्म्याला शांती मिळावा. माणसं गेल्यानंतर मात्र कोणीही म्हणन, नाही तर सरे गाव म्हणन, सर राष्ट्र सर जग म्हणन, त्याच्या आत्म्याला त्रिकाळ शांती मिळो. पण तसं नाही. तुम्ही हयात असतानाच तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळन. तुम्ही हयात असताना तुमच्या परिवारात तुम्हाला चांगल्या पद्धतीने शारीरिक स्वास्थ्य राहील. तुम्ही हयात असताना तुमच्यात आणि तुमच्या परिवारात एकमतिकचा राहील, एकमेकाबद्दल प्रेम जवळ राहील ना, याला म्हणते शांती, याला म्हणते शांती. आणि सुख वेगळं आणि शांती वेगळी. शांती पहिली असेल तर सुखही मिळेल आणि शांती पहिली नसेल तर सुखही मिळणार नाही. नुसतं पहिलं सुख असेल तर शांती मिळत नाही, पहिली शांती असेल तर नंतर सुख मिळतं. म्हणून बाबाजींच्या साक्षीने, संत महात्म्यांच्या उपस्थितीत, संत महात्म्यांच्या साक्षीने तुमच्या घर परिवारात, घरात आणि बाहेर एकमतिकेचार होऊ, एकमेकाबद्दल प्रेम जेवढा वाढावा, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा आणि तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नसावा, सगळ्यांना चांगल्या पद्धतीत शारीरिक स्वास्थ्य लाभावं. तुमच्या कष्टातून प्रयत्नातून जे यश मिळेल त्यातून धर्मकार्य असं घडत राहावं. जे जे धर्मकार्य तुमच्या हातून घडेल त्या धर्मकार्यातून दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव यावा. त्या अनुभवातून तुम्हाला लौकिक सुखशांतीचा अनुभव यावा. म्हणजे तुमची जी जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावा. पुन्हा हाती घेतलेल्या कार्यात भरभरून यश मिळावा आणि त्यातून मात्र पुन्हा 2 रुपये मागं पडावा, तुमचा घर परपंच चालावा, 2 रुपये धर्मकार्य तुमच्या हातून घडावा, 2 रुपये डोक्यावरचं कर्ज मात्र तुमचं खांद्यावर यावं, खांद्यावरून खाली येऊन तुम्ही सगळे कर्जमुक्त व्हावा. सुखी समृद्धीत आनंदी आनंदात आमच्या दुंडळाला अखंड दिसावा. झालेले शिव आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू. ओम नमः पार्वती पती हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलग रंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. स्वामी महामंडलेश्वर सद्गुरु महाराज की जय. बजरंग बली की जय. मातो श्री मानसा माता की जय. सोमेश्वर भगवान मंत 108 स्वामी सोमेश्वरानंद गिरिजी महाराज. गोमाते की जय. मृत्युंजयेश्वर भगवान की जय. शिवऋषेश्वर भगवान की जय. सारंगेश्वर भगवान की, रामनाथेश्वर भगवान. हरि ओम हर हर महादेव. सब संतन की जय. तर आता अनुष्ठानार्थी आपल्या आपल्या जागेवरती जातील. हां, बाकीचे बसून राहा आणि इथेच पंक्ती धरायची आपल्याला. तर आपल्या सगळ्यांची प्रसाद